मी लक्ष्मी रोडला दुकानदारांचे फोन पुसायचो. लक्ष्मी रोड सगळं पुण्यातलं कापडाचं दुकान फेमस आहे. त्यांच्या दुकानाचे फोन पुसायचो त्यावेळेस त्यांचे बोर्ड असायचे मोठे मोठे. आता तुमचे सगळे इलेक्ट्रॉनिकचे किंवा याचे बोर्ड आले. त्यावेळेला लाकडी अक्षर किंवा ॲल्युमिनियम अक्षरचे बोर्ड असायचे. आझाद साडी सेंटर मला आठवत आहे, तिथलाच हा किस्सा आहे. कटारिया साहेब आता त्यांची पुढची जनरेशन असेल. तर त्याला बघा तुम्ही दसऱ्याला येथे माळा घालतात झेंडूच्या, दुकानदारांना येते, आणि ते झेंडूच्या माळा सुकल्या. माझ्या घरात तेच आधी तेच होतं, तरी सुकल्या तरी आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काढत नाही, तशाच पडून राहतात. दुकानाचा बोर्ड जो असतो तो साफ करायला पाहिजे. मग मी यांचे फोन पुसता पुसता शेठजीने म्हणतो, शेठजी लक्ष्मी प्रसन्न आहे तुमच्यावर, किती सुंदर इथे वातावरण आहे, तुमचं बोर्ड किती छान आहे बाहेर नावाचं. तो जरा उद्या सोमवारी दुकान बंद आहे तुमचं, मी धुवून देऊ का, मी स्वच्छ करू का? ते म्हणाले अरे वा. आता मी फोन पुसतोय, फोन पुसता पुसता टेबलावरही आवरावरी करत असतो, माझं लक्ष त्या बोर्डकडे पण जायचं. हा बोर्ड धुतला तर, हा बोर्ड पुसला तर? ते म्हणायचे ठीक आहे पुसून दे. मी म्हणायचो साहेब उद्या मी तुमचा बोर्ड पुसून देतो, मला तुम्ही 5 रुपये द्या. ते म्हणायचे 5 रुपये नाही, खूप झाले, महिन्याला 3 रुपये टेलिफोन पुसायचे घेत. बरं साहेब शेठजी 2 रुपये द्या. एकदम मी कमी करतो, असं नाही बार्गेनिंग करतो. 5वर एकदम 4वर नाही येतो, मग ते खेचल्यासारखे वाटतं. ठीक आहे 2 रुपये नाही 2.5 रुपये दिले तुला. आणि मग मी सोमवारी, आणि सोमवारी सगळी दुकानं बंद असायची, मी एक लेबर घ्यायचो, सायकल भाड्याने घेतो. मी सायकली भाड्याने घेतो. दिवसभराच्या सायकलीचे त्या वेळेला 10 आणि दिवसभराची सायकल मिळायची. लेबर, सायकल, एक बादली, एक मोठं डस्टर फडकं, आणि त्याला एक शिडी, म्हणजे घोडा म्हणतात त्याला, असा त्रिकोणी असतो तो घ्यायचो. आणि आम्ही दुकानाच्या बाहेर, मी स्वतः त्या मुलावर असायचो, तो लेबर त्या शिड्यावर चढायचा. त्या दुकानाच्या मागे, प्रत्येक दुकानाच्या मागे पुण्यात एक छान सोय, वाडा असतो, तिथं नळ असतो, बादली भरून आणायची आणि बोट मस्तपैकी स्वच्छ धुवून द्यायचं. 2 रुपये 2.5 रुपये मिळाले. असे दिवसभरात मित्रांनो मी साधारणतः 20 एक बोर्ड पुसायचं दिवसभरात, असे मॅनेजच करून घ्यायचो. 20 बोर्डाचे मिळून मला जवळजवळ 50-60 रुपये मिळायचे. आणि मला खर्च काय, त्या लेबरचा पगार, त्याला दिवसभराचे मी अगदी प्रेमाने 10 रुपये दिले. सायकलचे 10 नाही, 1 रुपया पण नाही. फडकं, बादली, त्याचे काही पैसे नाही आहेत, आतमध्ये पाणी. दिवसाला काही न करता तुम्हाला 1 रुपया भांडवल न घालता 40-50 रुपये मिळतात सोमवारचे. जोक नाही आहे. 50 रुपये खूप झालं. तुम्ही म्हणा हा आकडा फार छोटा आहे. अरे तुम्हाला सांगितलं ना की बँकेच्या मॅनेजरचा पगार 750 असायचा, किंवा क्लार्कचा पगार 350 असायचा, आणि मला टेलिफोन पुसून मी जवळजवळ 1400 कमवायचो. तर असे छोटे छोटे, तिथे 1400 कमवते म्हणून इथे 50 सोडायचे का नाही. एक छोट्या गोष्टीत बिझनेस येतो. यातनं काय व्हायचं, शेठजी माझे व्हायचे, शेठजी प्रेम करायचे. अरे वा हा मुलगा किती धडपडतो, कष्ट करतो, माझा बोट स्वच्छ करून दिला. मग पुढे जेव्हा मी माझे बिझनेस एक्सपान्शन सुरू झालं, मला फायनान्स लागला असेल, कधी माझे फ्लॅट विकतोय, माझे शोरूम विकतोय, माझे शॉप विकतोय, तेव्हा त्याची पायाभरणी इथंच व्हायची. ते शेठजी कित्येक म्हणायचे माझी टोयोटाकडे येताना, अरे तुला आम्ही लहानपणापासून ओळखतो, किती सुंदर बोर्ड पुसून देतं, आज किती मोठा झाला, आणि तीच नम्रता तुझ्यात आहे आज, हे ऐकायला मिळायचे, कारण की त्यांचा बोर्ड मी पुसलेलं असायचं. अशा प्रकारे माणसं जोडत जायचे असतात. शब्दाने शब्द, माणसाने माणूस जोडला गेला की त्याचं एक सुंदर जोडवाक्य तयार होतं, किंवा माणसांचं एक शक्ती तयार होते, आणि हीच माणसं आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर छोट्या छोट्या बिझनेस करायला लाजू नका रे. जे मी बोर्ड पुसायला लाजलो नाही, त्याच्यातही 4 पैसे भरपूर मिळून जातात. दिवसाला 50 रुपये देणारा त्यावेळेला कुठलाच जॉब नव्हता आणि काहीच नव्हतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.